सोलापूर शहर उत्तरचे आमदार म्हणून सलग 5व्यांदा निवडून आल्याबद्दल विजयकुमार देशमुख मालक यांचा पंजाब तालीमच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अल्पसंख्याक कार्याध्यक्ष वसीम मुराण, माजी नगरसेवक अमोल शिंदे, राजशेखर हिरेअब्बू, मतीन बागवान, श्रीकांत घाडगे, अल्पसंख्याक अध्यक्ष आमिर शेख, किरण पवार, शकील मौलवी, नाशो बागवान, सुहास कोलारकर, अयूब कल्याणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष जाकीर उस्ताद व पंजाब तालीमचे नायब सदर राजू हुंडेकरी, पंजाब तालीमचे ट्रस्टी मैनुद्दीन दंडोती, नियाज शेख, समीर शेख, रियाज हुंडेकरी, शेरू उस्ताद, फैयाज हुंडेकरी, रियाज पैलवान, असलम शेख, बशीर शेख आदी उपस्थित होते। यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उत्तर अध्यक्ष नवाज हुंडेकरी, मुदस्सर सय्यद, एजाज हुंडेकरी, रिजवान सय्यद, मैनू पटेल, साबिर शेख, इम्रान शेख, तौसिफ बशीर शेख आदींनी परिश्रम घेतले। आजच्या पंजाब तालीम व ट्रस्टच्या वतीनं सत्कार समारंभास उपस्थित असलेले या ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय जाकीरभाई उस्ताद साहेब, तसेच आमच्या युती सरकारचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी मित्र अमोल बापूजी शिंदे साहेब, आमचे सहकारी मित्र श्रीकांतजी घाडगे साहेब, तसेच आत्ताच उपस्थित राहिलेले महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय वासिमभाई बुरान साहेब व तसेच महाराष्ट्र प्रदेशाचे अल्पसंख्याक अध्यक्ष माननीय शेख साहेब, किरणजी पवार या तसेच ज्यांचा आत्ताच आपण सगळ्यांनी सत्कार केला असे आमचे शकीलभाई मौलवी साहेब व तसेच मतीन चाचा बागवानजी, ज्यांनी सातत्यानं माझ्याबरोबर राहून या भागातून सातत्यानं मला इथं बोलविण्याचा प्रयत्न केलं। या ट्रस्टीचे सगळे ट्रस्टी आणि आमचे सहकारी मित्र राजू हुंडेकरी असू द्या, तसेच रियाज पैलवानजी, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी, प्रथमतः मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो की या भागातून निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी आम्हाला सगळ्यांना बोलून आम्ही युती सरकारचे सगळे तिन्ही अध्यक्ष, आमच्याबरोबर दोन्ही अध्यक्ष व मी यांना बोलून आपण आमच्या पाठीमागं राहून मतदान करण्याचा आपण जेव्हा निश्चय केला त्या दिवशी असं वाटलं की आमच्या पाठीमागं बळ वाढलं। सोलापूर शहर उत्तर हा सगळ्या गावठाण एरिया असल्यामुळे सगळे समाज याच्यामध्ये आहेत, लहान समाज पण या शहर उत्तरमध्ये आहेत। सगळ्यांना घेऊन जाणं आणि सगळ्यांशी कामं करत राहणं, आणि गेले 20 वर्ष झालं मी या भागातून आमदार असताना आपल्या सगळ्यांबरोबर कुठलंही तक्रार न घालता आजपर्यंत कोणी सांगावं की बाबा मी कुणाच्या तक्रारमध्ये पडलो, कुणाच्या जातीमध्ये भांडणं लावलो, असं कधीच मला असं वाटत नाही। कारण मला सगळेच लोक तेवढेच प्रिय आहेत आणि त्यामुळं आपण या भागातून आपल्याला निवडणुकीमध्ये मतदान करतात आणि निवडून आणतात। कोणी टाकलं नसेल पण ज्यांनी टाकलं नाही त्याच्याबद्दलही मी कधी राग करत नाही, कारण आज न उद्या ते सगळे आपल्याबरोबर राहणारच आहेत हे समजूनच मी त्यांच्याबरोबर राहत असतो। या भागातून पण जेव्हा यावेळी मी पहिल्यांदा जेव्हा निवडणुकीला उभारलो होतो त्यावेळी मला इसाकभाई पुढारी कुठे गेले, इसाकबाईंनी फार मोठी मदत केली होती। तेव्हा माझे मित्र होते गौ संमत ट्रंकवाले, सातत्यानं दिवसभर माझ्या बरोबरच राहणार, दिवस रात्र आम्ही मिळूनच राहत होतो। मुंबईला जाणं येणं, माझला तिकीट पहिल्यांदा मिळण्यापासून ते ज्यांनी त्यांचं शेवटचं म्हणजे मध्यंतरी त्यांचं हे झालं, इंतकाल झालं, त्यावेळेपर्यंत ते माझ्याबरोबर राहिलं। तेव्हा आम्ही दोघं मिळून इसाकबाईला पाठीमागे राहणार आणि इसाकबाई या भागातून आम्हाला थोडं जास्त पहिल्यांदा मदत केलं। यावेळी आपण सगळ्यांनी मिळून मला पूर्णपणे पाठिंबा देऊन यावेळेला चांगल्या रीतीनं मतदानामध्ये या आपल्याला माहीत आहे निवडणुका सुरू झाली की एक प्रकारचा माहोल तयार करतात की निवडून येणार नाही, तिकीट मिळणार नाही, असं सगळं। पण मी म्हणत होतो जेव्हा ह्या भागातल्या लोकांचं कामं करून आपण कामावर मतदान मागायचं आहे आणि आजपर्यंत कुणाच्या सगळ्यांच्या अडीअडचणीला आपण मदत करतो आणि कुणाच्याच भांडणं लावणं किंवा कुणाचे वाईट चिंतन हे कधी केलं नाही। त्यामुळं मला माझ्या पाठीमागं ह्या
भागातील मतदार माझ्या मागं राहतील, सगळ्या समाजाचे माझ्या मागं राहतील हे मला निश्चित माहीत होतं. मी निवडून येणार ह्याची खात्री होती. आणि ज्या दिवशी आपण इथं मला बोलून माझं पाठिंबा जाहीर केलं त्या दिवशीपासून तर खात्री एकदम दुप्पट झाली. आणि त्यामुळं या भागातील मगाशी बापूंनी सांगितलं की या भागातले 2 कामं राहिलेले आहेत. एक ड्रेनेज लाईन चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहे, त्या ड्रेनेज लाईनचं दुरुस्ती किंवा नवीन ड्रेनेज लाईन घालण्यासाठी लवकरात लवकर या 2-4 महिन्यामध्ये आपण निधी आणून त्याला ते काम पूर्ण करून द्यायचं मी तुम्हाला शब्द देतो. या सगळ्या कामामध्ये बापूला सोबत घेऊनच करावं लागेल. या भागातले नगरसेवक आणि आजपर्यंत भारतीय जनता पक्षाचे जे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे जे नगरसेवकांनी आजपर्यंत काम केले जनतेमध्ये जाऊन एक प्रकारचा चांगला माहोल तयार केलं आणि त्याचाच परिणाम या लोकसभा असू द्या विधानसभामध्ये आपल्या शहर उत्तरमधनं लीड मिळण्याचा प्रयत्न झाला. आणि आज त्या आपल्या या जे मिनी शॉपिंग आहे त्या संदर्भातही बापू सांगितले त्याचाही लवकरात लवकर आपण त्यालाही निधी आणून लवकरात काम करूया. आपल्या सगळ्याला शब्द देतो की यापुढं आपण कुठलंही काम मला बिंदास कारण मी तुमच्या शेजारीच आहे, लांब नाही आहे, त्यामुळं माझं ऑफिस जवळच आहे. त्यामुळं तुम्ही कोणी ऑफिसमध्ये येऊन थोडं मला सांगावं. आपण बोललं नाही तर कसं होतं, बोललं नाही तर थोडं अंतर जास्त पडत जात आहे. आणि कामं तुम्ही म्हणणार त्यांनी काय बोलत नाहीत म्हणणार, तुम्ही आल्याशिवाय मी बोलू शकत नाही, तुम्ही नाही तर आम्हाला बोलवा, आम्ही इथे येतो आणि तुमचे कुठलेही काम असो त्याचं सोडवणूक करण्याचा प्रयत्न करतो. या आपल्याला माहीत आहे या सोलापूर शहरामध्ये 20 वर्ष आपण काम करत असताना अनेक चांगले कामं केलेले आहेत. या सोलापूरमध्ये हॉस्पिटल आणणं, पूर्वी सिव्हिल हॉस्पिटल नव्हतं, आता जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तो वैद्यकीय कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. पण आता आपण 100 खाट महिलांसाठी व 100 खाट लहान मुलांचं असं 200 खाटाचं आपण नवीन सिव्हिल हॉस्पिटल आता चालू आहे. ती म्हणजे शासकीय हॉस्पिटल आता चालू आहे. म्हणजे आपल्या ज्या शहर उत्तरमध्ये जे हद्दवाढ होते, शेळगी असू द्या, बिडी घरकुल असू द्या किंवा बाळे असू द्या किंवा जिथं जिथं हद्दवाढ होते तिथं आपल्याला गेल्या 20-25 वर्ष झालं की तिथं हद्दवाढ झाल्यावर ड्रेनेज लाईन, पिण्याचं पाईपलाईन, रस्ते नव्हते. आज तुम्ही बघायला गेलं तर सगळीकडं आपण या 15-20 वर्षामध्ये सगळीकडे ड्रेनेज लाईन, पिण्याचं पाईपलाईन आणि रस्ते करून घेण्याचा प्रयत्न केलं. आणि मला असं वाटतं की जवळपास 90% कामं या शहर उत्तरमधल्या ज्या हद्दवाढमधल्या आहेत ते सगळीकडे कामं पूर्ण झालेले आहेत. आणि या आपलं कर्तव्य आहे की तुम्ही ज्या विश्वासाने मला मतदान करता त्या विश्वासानेच तुमचं सगळ्यांचं काम करायला पाहिजे. मौलवी साहेबांनाही सांगू इच्छितो की तुम्ही कधी आम्हाला काम सांगितलं तर मी जरूर येईन आणि काम करून देईन, कारण आपलंही फार मोठं सहकार्य आम्ही. आमदार विजयकुमार देशमुख साहेब यांच्या सत्काराप्रित्यर्थ पंजाब तालीम ट्रस्ट, पंजाब तालीम भागाच्या वतीनं आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले या ट्रस्टचे अध्यक्ष, पंजाब तालीम परिसरातील सर्व ज्येष्ठ बुजुर्ग, युवक मंडळी, खऱ्या अर्थानं आमदार विजयकुमार देशमुखांचा सत्कार पंजाब तालीम भागामध्ये ज्या दिवशी प्रचाराची सुरुवात झाली होती त्याच वेळेस हा विजयाचा सत्कार झाला होता. आज फक्त आपण त्याचं औचित्य म्हणून पुन्हा एकदा त्यांचा सत्कार करतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अब्बूजी असतील, मतीनभाई बागवान असतील, श्रीकांत भाऊ असतील, मंचकावर उपस्थित असलेले वेळेअभावी सर्वांचा नाम उल्लेख करण्यापेक्षा सर्वच मान्यवर उपस्थित खऱ्या अर्थानं विजयकुमार देशमुख साहेबांच्या माध्यमातून शहर उत्तर मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं असेल गेल्या 5 वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं मार्गी लागलेली आहेत. आपण सगळेजण तरी साक्षी आहात. कारण शहराचा मध्यवर्ती भाग असलेला जुन्या व्यापारपेठा, जुने वाडे ज्या भागामध्ये आहेत असा हा सगळा त्यांचा मतदारसंघ आहे. आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटीचं सगळ्यात पहिल्यांदा सोलापूरला मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं विजयकुमार देशमुख साहेबांनी या मतदारसंघातनं मला वाटतंय 80% मतदारसंघ स्मार्ट सिटीमध्ये त्यांच्या झालं काम त्या माध्यमातून. आणि त्यामध्येच त्यांना 1000 पेक्षा जास्त कोटीची कामं आपल्या मतदारसंघामध्ये करायला मिळाली. पालकमंत्री असताना त्यांनी खास करून मतदारसंघातल्या सगळ्या गोष्टी, विविध समाजाचे विषय असू द्या, विविध लोकांच्या बरेच वर्षापासून असलेले जे काही प्रश्न होते ते मार्गी लावण्याकरता त्यांनी काम केलेलं आहे. प्रत्येक भागातील वेगवेगळ्या
लोकांना त्याच पद्धतीचं सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांनी शहर उत्तरमध्ये एक चांगलं एक आता सुरुवातीलाच आमच्या उंडेकरांनी बोलताना सांगितलं की एक मितभाषी चेहऱ्यावर हास्य असणारे आणि सगळ्याला अतिशय मनापासून घेऊन जाणारे, कुठल्याही जातीपातीचं राजकारण न करता सगळ्याला एकत्रित बांधणारे आमचे विजयकुमार देशमुखांचा सत्कार करत असताना खऱ्या अर्थानं आता काही मागण्या शेवट आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण सुद्धा मागितल्या पाहिजेत, कारण आपण मागितल्यानंतरच त्यांना कळणार आहे की आपल्या इथं आपली काही कामं राहिली आहेत आणि ती कामं होणं गरजेचं आहे. मी आमदार विजयकुमार देशमुख साहेबांना एक आवर्जून एक महत्त्वाचं काम आहे. आमदार साहेब, आपल्या चोपाडपासून काळी मशीदला जो रस्ता झाला आहे तो स्मार्ट सिटीमध्ये आत्ताच झाला, पण वास्तविक त्या पद्धतीनं जी ड्रेनेज लाईन झाली पाहिजे होती ती न होता ती ड्रेनेज लाईन चुकली आहे. आणि ती ड्रेनेज लाईन चुकल्यामुळं चोपाडपासून ते पाण्याच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल इकडं काळी मशीदपासून ती इकडं वर जुने विठ्ठल मंदिरला जो रस्ता जातो त्या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत असतं. मी नगरसेवक आहे त्यामुळे लोक मला वारंवार सांगत असतात, पण आता आम्ही ज्यावेळेस त्यांच्याशी चर्चा करतो, झोनचे लोक असतील, लोकांना बोलतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की ती लाईन लहान झालेली आहे आणि आपल्याला ती लाईन जे वडा आहे खालचा जो उमानगरीच्या तिथपर्यंत जाणार आहे तिथपर्यंत ही चोपाडपासूनची लाईन घालावी लागणार आहे. आणि या चोपाडच्या लाईनचं असं वैशिष्ट्य आहे, हा पंजाब तालीमची लाईन सुद्धा चोपाडला जाऊन भेटते, नौजवान गल्लीतली लाईन चोपाडला जाऊन भेटते, आमच्या मंगळवार तालमीची लाईन जाऊन चोपाडला भेटते, कारण हा मधला सेंटरचा रस्ता आहे आणि त्याला कमीत कमी 18 ते 19 बोळाच्या लाईनी त्याला जाऊन भेटतात. आणि ती लाईन त्या व्यासाची न झाली, त्या मोठ्या प्रमाणात न झाल्यामुळं प्रचंड लाईन भरून असतात आणि सगळ्या आजूबाजूच्या पण बोळांमध्ये तुम्ही पाण्याच्या दिवशी बघितलं असेल की पंजाब तालीमपर्यंत सुद्धा आपल्याला ड्रेनेजमधून पाणी वाहत असतंय. आणि त्याच्यामध्ये आता कुणाची चुकी आहे किंवा काय आहे हे करण्यापेक्षा मी विनंती करतो की आपण ते प्राधान्यानं तो विषय जर घेतला येणाऱ्या काळामध्ये तर नक्कीच तो विषय टेक्निकल लोकांची चर्चा करून की किती व्यासाची लाईन घातली पाहिजे, कारण या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल तो काट्याचा मार्ग आहे, आपल्या काटेकी मार्ग असल्यामुळं बरेचदा आपण ते त्याला मेंटेनन्सला सुद्धा घेत असतो आणि वारंवार आपले पैसे खर्च होतात. मी सुद्धा त्या भागात बघितलेलं आहे. तर आमदार साहेबांना विनंती आहे की आपण येणाऱ्या ह्या तुमच्या बजेटमध्ये असेल, महापालिकेच्या असेल, कुठून तरी तो मार्ग काढून, आम्ही नगरसेवक झाल्यानंतर आम्हाला मिळणारा निधी थोडा आहे पण आमदार सोबत असतील तर नक्की ते काम मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा मला विश्वास आहे. याच भागामध्ये आमदार साहेब या इथं गाड्या आहेत, मला वाटते 20-22 गाड्या असतील, किती येते 11 गाड्या आहेत, पण हे 11 गाड्या मला वाटतं मिनी शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून महापालिकेमध्ये आहेत. माझी अशी विनंती आहे की हे गाळे आपल्याला 2 मजली करता येऊ शकतात. आपल्या ह्या भागातले जे काही होतकरू व्यापारी असतील, नवीन मुलं असतील, त्यांना सुद्धा ते दिले पाहिजे, व्यवसायाच्या संधी तयार केल्या पाहिजेत. ज्या पद्धतीनं हे 1 मजल्याचे पत्र्याचे गाळे आहेत, अत्यंत त्या गाळ्यांची दुर्दशा झालेली आहे, मागणं ते गाळे पडलेले आहेत, महापालिकेचं दुर्लक्ष आहे. आणि महापालिकेला सांगायला गेलं तर ते म्हणतात आमच्याकडे बजेटचं अडचण आहे आणि 11 गाळे खरं तर ते उत्पन्न देणार आहेत, मला वाटतं त्याला महापालिकेला ते भाडं सुद्धा भरतात सगळे नेमाने, तरी सुद्धा त्यांना ज्या पद्धतीनं सुविधा पाहिजे त्या सुविधा नाही आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की याच गाड्यांना आपण दुमजली जरी केलं तर नक्कीच अजून 11 दुनी 22 गाळे आपल्याला करता येतील आणि आपल्या ह्या भागातील अजून युवकांना व्यवसायाच्या संधी आपल्याला उपलब्ध करून देता येतील आणि नक्की आपण ते पण गोष्ट मनाने घ्यावं. या भागामध्ये सांगण्यासारखे आता बरेचसे कामं मार्गी लागलेले आहेत, म्हणजे देणार आला म्हणून उगाच सांगायचं नाही, पण ह्या प्रामुख्याने जर 2 मागण्या पूर्ण झाल्या तर नक्की या भागात लोकांना ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये अडचणी येतात त्यातनं नक्की मार्ग मिळेल. आज या भागामध्ये आपण मी नगरसेवक असताना आता पंजाब तालीमची जी शाळा आहे त्या शाळेच्या वरती आपण पंजाब तालीम ट्रस्टसाठी एक हॉल बनवतोय, त्याचं पण आपण लवकरच उद्घाटन करणार आहे. आपण जिमसाठी पण सामान दिलेलं आहे. मला आनंद वाटते की मी 7 तालमींना एका वेळेसच या भागातल्या जिमचं साहित्य देऊ शकलो आणि ते सगळं करताना महापालिकेमध्ये आपण पदाधिकारी असल्यामुळं ते सगळं शक्य झाले. आमदार होणं म्हणजे मला एवढं काय साधी गोष्ट नाही, पण आपण जे काम केलं, ज्या सगळ्या समाजाला आपण साथ घेऊन चालत होता
याच्यामुळं सगळ्या समाजाची मतं आपल्या पाठीमागं राहिली आणि राहते. माझा मुलगा सभी मौलवी हे सुद्धा सध्या शिंदे गटात आहे. त्यांनी सुद्धा काम केलं. आम्ही एकदम उत्तरेकडे येऊ आलो पडले काय चालू दे पडलो काय 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 आणि आपल्याला सगळ्यांना अशी पूर्ण गॅरंटी होती की साहेबांना 5 वेळा आमदार झालेले आहेत, कॅबिनेट मंत्रीपद मिळेल. परंतु 3 पक्षाचे सरकार आहे, सगळ्यांना ॲडजस्ट करावं लागतं. त्याच्यासाठी हे कसं आहे, भाजपचे निष्ठावंत लोक आहेत. त्यांना जे निष्ठावंत लोक आहेत त्यांना थांबायला सांगतात. बाकी साठी याला थांबवलं. पण मी अल्लासाठी अशी प्रार्थना करतो की सिडकोचं किंवा माडाचं अध्यक्षपद आमच्या विजयबागाला मिळावं, जेणेकरून सोलापूर परिसराचा भरपूर विकास होईल. त्यांच्याबरोबर आमचे अमोलबापू शिंदे यांचे खंबीर साथ आहे. अमोलबापूचं पण काम या प्रभागात चांगलं आहे. आणि मला शिंदेसाहेबांनी आणि पंडितताई शिंदेंनी महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझी नियुक्ती केली आणि मला अहमदनगर जिल्ह्याचं प्रभारी पद दिलं. तर या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी सुद्धा समाजाची आणि सोलापूरची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि आम्ही काही कामं घेऊन तुमच्याकडे आलो, काँग्रेस पक्षाला आपण ते कामं करावं अशी आपल्याला हात धरून विनंती करतो. आणि मला बोलवलं याबद्दल इसाक बुडारी, राजू हुंडीकरी आणि पंजाब तालीम जमातचा मी सदैव ऋणी राहील. माझा आपण याचा सत्कार केला, मला बोलवलं त्याबद्दल. आणि देशमुख मार्गाचा एक असा घराणा आहे की गणपतीला सुद्धा त्यांच्या घरातून पहिले पालखी निघते. काही वर्षापूर्वी आमच्याकडे जे रिकॉर्ड बघत होतो तेव्हा देशमुख मालकांच्या घरचा ताज्या जेव्हापर्यंत निघत होता तेव्हापर्यंत भरून चालू होत होतं. असं हे घराणं आहे की सगळ्या समाजाला आणि एवढं मान आहे. यांची अशीच प्रगती होत राहो, हे सगळ्या लोकांना असेच सांभाळून घेऊन राजकारण करतील अशी मी अल्लासाठी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय जय महाराष्ट्र.